टाकायचे ह्याच्यामध्ये. कपडे चारही बाजूने टाका जेणेकरून ड्रम व्यवस्थित फिरला पाहिजे. डिटर्जंट असेल, पावडर असेल, लिक्विड असेल, पावडर असेल ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि त्याच्यानंतर इथून तुम्हाला इनलेटचं केलं चालेल. इनलेटचं चालू आहे ना, इथून स्टार्ट करून द्यायचं. स्टार्ट केल्याच्या नंतर पहिले मशीन फिरतं, कपड्याचं वेट सेन्स करतं, त्याच्या हिशोबाने ऑटोमॅटिक टायमिंग पण दाखवून देईल इथं. त्याच्यामध्ये सोप, वॉश, रिन्स आणि ड्राय होणार आहे तुमचं. एक्स्ट्रा रिन्स आहे इथं. ऑलरेडी मशीन तुमचं 2 वेळा रिन्स होते, म्हणजे चांगल्या पाण्यामध्ये 2दा खंगणार आहे. एकदा धुतलं जाईल, टोटली 3 वेळा पाणी घेईल मशीन. पण तुम्हाला एक्स्ट्रा आणखी एकदा पाहिजे तर तुम्ही ह्या बटनानं प्रेस करून ते करू शकता. त्याच्यानुसार तुमचा टायमिंग पण वाढला जाईल आणखी 9-10 मिनिटाचा. हे वॉटर लेवलचं बटन आहे. हे ऑटोमॅटिकली वेटनुसार किंवा प्रोग्रामनुसार तुमचं ॲटो लो मिडियमवरती असं सिलेक्ट होत राहील. पण तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल की तुम्हाला वाटतंय की कपडे थोडेसे त्याला लो पाहिजे पाणी वॉटर लेवल, तर तुम्ही ह्या बटनानं त्याला इथे सेटिंग करू शकता त्याची. त्याच्यानंतर ह्या वॉटर रिव्ह्यूज आहे, म्हणजे तुम्हाला फक्त वॉश पाहिजे, रिन्स आणि ड्राय नाही करायचं. हे बटन प्रेस केलं इथं वॉशवरती, रिन्स आणि ड्राय नाही होणार तुमचे कपडे, फक्त वॉश होतील, तर ते करू शकता. परत तुम्हाला वाटते रिन्सपर्यंत पाहिजे, ड्राय नको करायला, तर तुम्ही ते करू शकता. आता हे असं फिरताना असं थांबलं आहे मशीन. हे थांबल्याच्या नंतर इथे ॲड ऑन दाखवते तुम्हाला. हे दाखवते टायमिंग. आता मशीन पाणी घ्यायला सुरुवात करेल. नळाचं प्रेशर खूप आहे इथं, पहिल्याच मजल्यावरती आहे ना. हे भरपूर झालं. आता हे मी थोडंच ठेवलंय नळाचं ओपन. ते फुल केल्याच्या नंतर पाईपावरती प्रेशर येतं, इनलेट वॉलवरती प्रेशर येतं. त्याला ते जेवढं ठेवलंय एवढंच ठेवा. बघा एवढंच सोडलंय, थोडंसं एकदम, तेवढ्यावरच फुल पाणी येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 44 मिनिटचा टायमिंग आहे. इथून पॉज करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा सेटिंग काय पाहिजे असेल तर इथून एक्स्ट्रा रिन्स करू शकता. 58 मिनिटं झाली. हे वॉटर लो, मिडियम, हाय तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. टायमिंग तसं वाढलं जाईल. हे वॉटर रिव्ह्यूजचे हे तर बघा, हे वॉशपर्यंतच झालं, रिन्स आणि ड्राय नाही. परत पाहिजे रिन्सपर्यंत, ड्राय नाही पाहिजे तर तुम्ही हे करू शकता. चारी पण पाहिजे असेल तर बंदच ठेवा. प्रोग्राम इथून चेंज करायचा. आता डेलीचे कपडे P1ला लावायचे, P2ला लावायचे. तुम्हाला एक्सप्रेस वॉश जे कमी टायमिंगवालं लवकर पाहिजे असेल तर P2 लावायचं. त्याच्यानंतर हेवी कपडे जीन्स वगैरे असतील तर तिथं लावा. डेलिकेट कपड्यांसाठी P4 आहे. इको वॉश तुमचं स्पोर्ट्सचे टी शर्ट वगैरे असतील तर इको वॉशला लावायचे. त्याच्यानंतर आहे P6ला व्हाईट कपडे, फक्त व्हाईट असतील तर. त्याच्यानंतर आहे रिन्स आणि ड्राय, फक्त चांगल्या पाण्यामध्ये खंगळून सुकवायचे असतील तर. त्याच्यानंतर आहे ड्राय ओनली, फक्त सुकवायचे असतील तर ह्याच्यावरती लावू शकतो. ठीक आहे, वेगळं तर काय नाही. टेस्टिंग सायकल लावतोय. पाणी घेतं, ड्रेन करतं, स्पिन पण करत. चांगली आहे मशीन. तुमच्याकडे घरी कुठले वर्लपूल आहे?